नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे जे चालू घडामोडी आहेत यावरती आपण 30 प्रश्न पाहणार आहोत. आणि हे जे सर्व करंट अफेअर्सचे क्वेश्चन असणार आहेत हे 2020-2021 या वर्षातील एमसीक्यू टाईप हे सगळे क्वेश्चन असणार आहेत. आणि येणाऱ्या जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा आणि राज्यसेवेच्या ज्या काही स्पर्धा असणार आहेत त्यासाठी हे जे करंट अफेअर्स आहे हे महत्त्वाचं असणार आहे. तसेच मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ दिली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलची. त्या टेलिग्राम चॅनलवर आपल्याला जवळपास 700 पेक्षा जास्त पीडीएफ मोफत दिलेले आहेत. त्यामुळे जाऊन आपण टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा, म्हणजे तुम्हाला 700 पीडीएफ अगदी मोफतमध्ये मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जलजीवन अभियान हा डॅश याचा उपक्रम आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न आहे मार्च 2021 या वर्षातील. आणि हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असणार आहे. पहा, जलजीवन अभियान हा जो उपक्रम कशाचा आहे, कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जलशक्ती मंत्रालयाचा उपक्रम आहे जलजीवन अभियान, पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ घेत आहेत पहा मॉक टेस्ट पद्धतीने. जर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करून लगेच 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्न विचारल्याच्या नंतर आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला तर पहा, दुसरा प्रश्न आहे, भारतीय संविधानाचे कोणते कलम हे संसदेची सत्र समाप्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देतं? पहा, भारताचं असं कोणतं भारतीय संविधानाचं कलम आहे की त्या कलमानुसार पहा संसदेची जी सत्र समाप्ती आहे करण्याचा अधिकार हे राष्ट्रपतींना देत असतं. चला कमेंट करून मित्रांनो उत्तर देत राहायचं आहे. एक प्रकारे आपली ही मॉक टेस्ट देखील होणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, कलम 85(2)(ब). हे जे कलम आहे या कलमानुसार पहा संसदेची जी सत्र समाप्ती आहे करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना देण्यात येतो, पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. तसेच मित्रांनो, आपण एसएससी, आर्मी, जे काही आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी भरती असणार आहेत पहा, रेल्वे झालं, एसएससी, बँकिंग, यासाठी एक आपण नवीन हिंदी भाषेमध्ये चॅनल चालू केला आहे. त्याचं नाव आहे पहा क्लाउड्स जीके. याचीही आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. त्याही चॅनलला जाऊन लगेच आपण सबस्क्राईब करा, म्हणजे त्या ठिकाणी आपण हिंदी भाषेमध्ये दररोज करंट अफेअर्स आणि जे काही महत्त्वाचं भारताचं जीके असणार आहे आपण त्या जीकेचे डेली क्वेश्चन त्या ठिकाणी घेणार आहोत. लगेच जाऊन आपण हे सबस्क्राईब करायचं आहे. तर पहा, आपला प्रश्न तिसरा आहे, एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाची नवीन आवृत्ती खालीलपैकी कोणी लिहिली आहे? पहा, एक्झाम वॉरियर हे जे नवीन पुस्तक आहे याची एक नवीन आवृत्ती आली आहे, ती खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? हे जे पुस्तक आहे मित्रांनो, हे पुस्तक महत्त्वाचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, नरेंद्र मोदी यांनी लिहिलेली आहे एक्झाम वॉरियर याची नवीन आवृत्ती, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या प्रदेशात भारत आणि अमेरिका या देशांची पास यक्स नावाची एक नौदल कवायत पार पडली आहे? पहा, खालीलपैकी असा कोणता प्रदेश आहे की त्या प्रदेशामध्ये कोणाकोणाची भारत आणि अमेरिका या दोन देशांची, लक्षात ठेवायचं आहे, पहिला देश आहे पहा भारत आणि दुसरा आहे अमेरिका म्हणजे USA, या दोन देशांची पास यक्स, लक्षात ठेवायचं आहे, पास यक्स ही जी या नावाची एक नौदल कवायत आहे ही पार झाली आहे, म्हणजे समाप्त झाली आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बंगालचा उपसागर या प्रदेशामध्ये भारत आणि अमेरिका या दोघांची एक नौदल कवायत संपन्न झाली आहे, पर्याय क्रमांक 2, बंगालचा उपसागर. प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या कलमाच्या अन्वये राष्ट्रपतीला एखाद्या विधेयकावरती मान्यता वा अमान्य करण्याचे अधिकार असतात? पहा, भारतीय कलम असं कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार राष्ट्रपतीला एखाद्या विधेयकावर त्याची मान्य आहे किंवा ती गोष्ट अमान्य आहे असा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, कलम 111 अनुसार. तर मित्रांनो, या प्रश्नाचा उल्लेख थोडासा पहा आलेला आहे आपल्याला MPSC 2017 मध्ये, लक्षात ठेवायचे. तर पहा, प्रश्न एक वेळा परत एकदा समजून घ्यायचा आहे की कलम 111 अनुसार पहा राष्ट्रपतीला एखाद्या विधेयकावर मान्य आहे किंवा त्याचं अमान्य आहे असं करण्याचा अधिकार दिलेला आहे, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या सहकार्याने 29 मार्च 2021 रोजी 2 वातानुकूलित फिरते वैद्यकीय वाहने देशाला समर्पित केलेले आहेत? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे. तारीख दिली आहे आपल्याला 29 मार्च 2021, म्हणजे मार्च 2021 मधील हे करंट अफेअर्स आहे. पहा प्रश्न, कोणतं राज्य आहे की असं, म्हणजे केंद्र सरकारच्या सहकार्याने आणि राज्य सरकारच्या सहकार्याने दोघांच्या वतीने 29 मार्च 2021 रोजी 2 म्हणजे त्या वातावरणाला अनुकूलित असणारे फिरते वैद्यकीय वाहन देशाला समर्पित केलेले आहेत? चला तर मित्रांनो, कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र राज्य. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकार या दोघांच्या सहकार्याने कधी 29 मार्च 2021 ला 2 फिरते वैद्यकीय वाहने देशाला समर्पित करण्यात आले आहेत, पर्याय क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 7 आहे पहा, कोणत्या देशासोबत भारताने धोरणात्मक ऊर्जा भागीदारी याची स्थापना केलेली आहे? मित्रांनो, आपल्याला जर या व्हिडिओच्या जर पीडीएफ्स मिळवायच्या असतील तर पहा, डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंक दिली आहे. आपलं मराठी नोकरी या नावाने टेलिग्राम चॅनल देखील आहे, मराठी नोकरी. त्या चॅनलवरती आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ नोट्स आपण त्या ठिकाणी हे अपलोड करत आहोत. आणि या चॅनलवरती पहा, मराठी नोकरीवरती तुम्हाला 700 पेक्षा जास्त पीडीएफ नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. तर आपण लगेच जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. पहा प्रश्न, कोणत्या देशासोबत भारताने धोरणात्मक ऊर्जा भागीदारी याची स्थापना केलेली आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 अमेरिका देशासोबत. प्रश्न क्रमांक 8 आहे, दुशांबे हे शहर डॅश देशाची राजधानी आहे. मित्रांनो, आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्यामध्ये पहा आपण देश आणि देशाची जी राजधानी आहे यामध्ये टोटल आपण 68 देश घेतलेले आहेत आणि त्यांच्या राजधानीसह जे महत्त्वाचे देश असणार आहेत. तर पहा, दुशांबे हे शहर आपल्याला दिलेलं आहे, तर ही कोणत्या देशाची राजधानी आहे? चला मित्रांनो, कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 ताजिकिस्तानची राजधानी आहे पहा दुबई. पर्याय क्रमांक 3 ताजिकिस्तान, दुशांबे ही त्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, ग्रामीण भागासाठी कमी किमतीची इंटरनेट सेवा विकसित केलेल्या महिला नेतृत्वाखालील स्टार्टअप कंपनीचं नाव काय आहे? पहा, ग्रामीण भाग म्हणजे खेडेगावासाठी कमी किमतीमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध करून म्हणजेच विकसित करून केलेल्या जे महिलांच्या नेतृत्वाखालील एक स्टार्टअप म्हणजे एक कंपनी सुरू झालेली आहे, त्या कंपनीचं नाव आपल्याला सांगायचं आहे. करंट अफेअर्स 2021 मधील हा इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे पहा मित्रांनो. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 ॲस्ट्रॉम हे एक कंपनीचं नाव आहे की ज्या कंपनीने खेडेगावात म्हणजे खेड्या भागासाठी कमी किमतीची इंटरनेट सेवा विकसित केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 ॲस्ट्रॉम. प्रश्न क्रमांक 10 आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये श्री अमरनाथ गुहा मंदिर आहे? मित्रांनो, हा प्रश्न जीके वरती आहे पहा, भारताचे जीके. आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत, त्या लिंकवर जाऊन आपण व्हिडिओज पाहायचे आहेत. कोणत्या जिल्ह्यात श्री अमरनाथ गुहा मंदिर आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 अनंतनाग जिल्हा हा जो आहे यामध्ये अमरनाथ गुहा मंदिर आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 11 आहे पहा, कोणता देश अंदमान व निकोबार प्रदेशामधील वीज पुरवठा प्रकल्पाला वित्त पुरवठा करणार आहे? पहा मित्रांनो, हा देखील प्रश्न करंट अफेअर्स 2021 मधील आहे. देश असा खालीलपैकी कोणता देश आहे की तो अंदमान आणि निकोबार या प्रदेशामधील जो वीज पुरवठा आहे या प्रकल्पाला वित्त पुरवठा करणार आहे म्हणजे आर्थिक मदत करणार आहे? कोण उत्तर देत राहायचं आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 जपान हा जो देश आहे हा अंदमान निकोबार प्रदेशामधील जे काही वीज पुरवठा आहे यातील जे प्रकल्प आहेत त्यांना आर्थिक मदत करणार आहे. पर्याय क्रमांक 2 जपान देश. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणत्या देशांनी 25 वर्षासाठी धोरणात्मक सहकार्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे? पहा, धोरणात्मक सहकार्य करारावरती स्वाक्षरी करणारे देश कोणते आहेत? किती वर्षासाठी आहे? पहा, 25 वर्षांसाठी. कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चीन आणि इराण या दोन देशांनी पहा 25 वर्षासाठी धोरणात्मक सहकार्य करारावरती सह्या केलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जेवढे काही प्रश्न घेतलेले आहेत पहा, एकूण आपण 30 जीकेचे प्रश्न म्हणजे करंट अफेअर्स वरती प्रश्न घेतलेले आहेत आणि हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला 2021च्या करंट अफेअर्स मधील प्रश्न आहेत. यासोबत आपण एक करंट अफेअर्सची एक नवीन सिरीज चालू करत आहोत, तर आजपासून ती सुरू केलेली आहे. तर यामध्ये जवळपास आपण 2020 या वर्षातील जवळपास 50 व्हिडिओ आणि 2021 मधील जवळपास 50 व्हिडिओ असे आपण येणाऱ्या जे काही सर्व स्पर्धा परीक्षा असणार आहेत त्यासाठी पूर्णपणे एक करंट अफेअर्स वरती 100 व्हिडिओज आपण घेणार आहोत. तर आपल्याला लगेच याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये येत राहील. तर पहा, प्रश्न 13वा आहे, कोणत्या देशात मेरापी पर्वत आहे? पहा मित्रांनो, आपण यामध्ये एक व्हिडिओ अजून घेत आहोत, पर्वत आणि देश म्हणजे कोणत्या देशात कोणतं पर्वत आहे. तर त्यातील हा प्रश्न असू शकतो. पहा, मेरापी पर्वत हे कोणत्या देशामध्ये येतं? चला आपण कमेंट करून उत्तर देत राहायचे आहेत. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 इंडोनेशिया या देशामध्ये येतं मेरापी पर्वत. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, कोणत्या जोडीने ISSF विश्वचषक स्पर्धेच्या 25 मीटर रॅपिड फायर मिश्र संघ गटात सुवर्ण पदक जिंकलेले आहे? पहा, विश्वचषक कोणता आहे? ISSF हा जो वर्ल्ड कप झालेला आहे विश्वचषक, याच्या कोणत्या स्पर्धा आहे? 25 मीटर रॅपिड फायर मध्ये मिश्र संघ गटामध्ये गोल्ड मेडलिस्ट कोण आहेत? पहा, गोल्ड मेडल मिळवणारे पहिले भारतीय आपले कोण आहेत? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 1 आणि 2 यामध्ये पहा, विजयवीर सिद्धू आणि तेजस्विनी या दोघांनी ISSF विश्वचषक स्पर्धेच्या 25 मीटर रॅपिड फायर मिश्र गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलेला आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. आणि जर आपल्याला प्रश्न सिंगल विचारला तर विजयवीर सिद्धू आणि तेजस्विनी. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, मिताली एक्सप्रेस ही भारत आणि डॅश यांना जोडणारी एक प्रवासी रेल्वे सेवा आहे.
पहा, मिताली एक्सप्रेस ही अशी एक एक्सप्रेस आहे की ही भारत आणि एका देशाला जोडत आहे. आपल्याला त्या देशाचं नाव सांगायचं आहे आणि ही एक प्रवासी रेल्वे आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. भारत आणि बांगलादेश या दोघांमध्ये जोडणारी एक प्रवासी रेल्वे आहे पहा मिताली एक्सप्रेस. लक्षात ठेवायचे, महत्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 बांगलादेश. प्रश्न क्रमांक 16 आहे हिप्ने इंडिका आणि हिप्ने बुलात या डॅश या प्रजातीच्या जाती आहेत. पहा मित्रांनो, हिप्ने इंडिका आणि हिप्ने बुलात ह्या ज्या आहेत या कशाच्या जाती आहेत आपल्याला विचारला आहे. हा करंट अफेअर्स 2021 वरील हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा, ज्या प्रश्नाच्या पुढे आपण स्टार देत आहोत तो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे जे जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत किंवा करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत चालू घडामोडीवर आधारित हे महत्वाचे असणार आहेत. पहा, हिप्ने इंडिका आणि हिप्ने बुलात कशाच्या जाती आहेत सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. हे एक समुद्री शेवाळ आहेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17 आहे GSAT-1 हा कोणत्या प्रकारचा उपग्रह आहे. पहा मित्रांनो, GSAT असाही लिहिला जातो हा शब्द. GSAT-1 हा जो उपग्रह आहे हा कोणत्या प्रकारचा उपग्रह आहे. आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे कारण आपण याआधी या प्रश्नाचा उल्लेख केलेला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे GSAT-1. मित्रांनो, आपल्याला 2018 मध्ये यावर प्रश्न असा विचारण्यात आला होता पहा की पृथ्वी निरीक्षणासाठी संबंधित असणारा उपग्रह कोणता आहे. तर तो उपग्रह आहे, लक्षात ठेवा, GSAT-1. याचं काम काय आहे, पृथ्वीवर निरीक्षण करणं. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18 आहे टिगरे प्रदेश हा खालीलपैकी कोणत्या देशाचा एक भाग आहे. पहा, आपल्याला एक प्रदेश दिलेला आहे, टिगरे नावाचा प्रदेश आहे. तर हा कोणत्या देशाचा भाग आहे आपल्याला कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. टिगरे प्रदेश हा जो आहे हा इथिओपियाचा एक भाग आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे कोणत्या देशाच्या भागीदारीने इंडियन बीम लाईन प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. इंडियन बीम लाईन हा जो प्रकल्प आहे हा कोणाच्या पार्टनरशिपमध्ये आपण सुरू केलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जपान आणि भारत या दोन देशांच्या मिळून, म्हणजे लक्षात ठेवायचे, भारत देशाने जपान सोबत भागीदारी करत इंडियन बीम लाईन हा प्रकल्प सुरू केलेला आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20 आहे कोणत्या भारतीयाला आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आलेला आहे. पहा, खालीलपैकी अशी कोणती भारतीय व्यक्ती आहे की त्यांना आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार 2020 याने नामांकित केला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. महिंदर गिरी यांना आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार 2020 देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21 आहे कोणत्या देशाने अणुसक्षम शाहीन 1A या पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या लक्ष्यभेदी क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे. मित्रांनो, हा प्रश्न आहे पहा डिफेन्सवरती आणि हा प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहे. खालीलपैकी असा कोणता देश आहे की या देशाने शाहीन 1A या नावाचं एक त्यांचं क्षेपणास्त्र आहे. एक क्षेपणास्त्र जे आहे हे पृथ्वी पृष्ठभागावरून पृष्ठभागावरच मारा करतं आणि याची यशस्वीपणे चाचणी घेतली आहे. आपल्याला कोणता देश आहे ते सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. पाकिस्तान या देशाने. मित्रांनो, आपल्याला करंट अफेअर्सवर जर आपल्याला डीपमध्ये जर पूर्णपणे व्हिडिओज पाहायचे असतील, म्हणजे आपल्याला प्रश्न उत्तर आणि त्यांचं डिस्क्रिप्शन जर पाहायचं असेल तर आपण काही दिवसातच एक नवीन सिरीज चालू करणार आहोत. त्यामधील आपण हे पूर्ण प्रश्न कव्हर करणार आहोत. तर पहा प्रश्न 22 आहे कोणत्या व्यक्तीची कोंगो प्रजासत्ताक देशाचे राष्ट्रपती या पदासाठी निवड झालेली आहे. पहा, हा प्रश्न आहे मार्च 2021 मधील आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. डेनिस सॅसो न्युगेसो यांची कांगो प्रजासत्ताक देशाचे राष्ट्रपती म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 1. डेनिस सॅसो न्युगेसो. प्रश्न क्रमांक 24 आहे कोणत्या व्यक्तीला रॅथबोन्स फोलिओ पारितोषिक 2021 ने सन्मानित करण्यात आला आहे. पहा, रॅथबोन्स फोलिओ पारितोषिक 2021 ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कार्मेन मारिया माचाडो यांना रॅथबोन्स फोलिओ पारितोषिक 2021 देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 24 आहे कोणत्या दिवशी जागतिक रंगमंच दिन साजरा केला जातो. पहा, जागतिक रंगमंच दिन कोणत्या दिवशी साजरा करतात. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. 27 मार्च. प्रश्न क्रमांक 25 आहे कोणत्या संस्थेने ग्लोबल विंड रिपोर्ट 2021 याचा अहवाल प्रकाशित केलेला आहे. पहा, ग्लोबल विंड रिपोर्ट 2021 किंवा विंडच्या ऐवजी मित्रांनो आपल्याला वाइंड असाही शब्द येऊ शकतो. पहा, ग्लोबल वाइंड रिपोर्ट 2021 याचा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ग्लोबल विंड एनर्जी काउन्सिल या संस्थेने यांचा ग्लोबल विंड रिपोर्ट 2021 हा प्रकाशित केला आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 26 आहे कोणत्या देशामध्ये सुएझ कालवा आहे. पहा, सुएझ कालवा कोणत्या देशामध्ये आहे.
कारण मित्रांनो मार्च महिन्यामध्ये हा कालवा थोडासा प्रसिद्ध झाला, कारण यामध्ये एक मालवाहू जहाज हे फसलं होतं, त्यामुळे हा कालवा जास्त प्रसिद्ध झाला आहे. पहा, सुएझ कालवा कोणत्या देशात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इजिप्तमध्ये आहे सुएझ कालवा, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 27 आहे, लक्षात ठेवा निसार NISAR हा जो आहे SUV आकाराचा उपग्रह तो डॅश अंतराळ संस्थांनी संयुक्तपणे विकसित केलेला आहे. म्हणजे आपल्याला निसार हा जो उपग्रह आहे SUV आकाराचा उपग्रह तो कोणत्या 2 अंतराळ संस्थांनी विकसित केलेला आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, भारत आणि अमेरिका या 2 देशांनी मिळून हा निसार नावाचा एक उपग्रह तयार केलेला आहे. पर्याय क्रमांक 4, भारत अमेरिका. प्रश्न क्रमांक 28 आहे, कोणत्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2020 देण्यात आलेला आहे? मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा जीके वर महत्वाचा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न येण्याची दाट शक्यता देखील आहे. पहा, ज्या आपल्या सरळ सेवा स्पर्धा असणार आहेत त्यामध्ये हा महाराष्ट्रावरील आधारित प्रश्न आहे. तर प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 कोणाला देण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2020 चा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, कोणती संस्था वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध करत आहे, म्हणजेच केला आहे? पहा, खालीलपैकी कोणत्या संस्थेने वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट या नावाचा एक अहवाल प्रकाशित केला आहे? आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जागतिक बँकेने. मित्रांनो या व्हिडिओचा आपला हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 30, कोणत्या राज्यामध्ये MICE रोड शो मीट इन इंडिया या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते? पहा, रोड शो झालेला होता, मीट इन इंडिया या नावानं कार्यक्रम होता, त्याचं आयोजन कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या राज्यात करण्यात आलं होतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मध्य प्रदेश राज्यामध्ये. मित्रांनो हे जे होते पहा आपले करंट अफेअर्स वरती 30 महत्वाचे प्रश्न. तर आपल्याला या 30 प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आपण अजून अशाच पद्धतीचे जे हार्ड लेवलचे प्रश्न असणार आहेत हे घेणार आहोत. कारण मित्रांनो हे जे परीक्षा आहेत हे जे पहा आपला प्रश्न पहिला आहे, कोणत्या मंत्रालयाने केंद्रीय छाननी केंद्र उघडलेले आहे? मित्रांनो हा प्रश्न आहे पहा करंट अफेअर्स 2021 मधील आणि प्रश्न विचारलेला आहे मार्च महिना 2021 मध्ये. पहा, कोणत्या मंत्रालयाने केंद्रीय छाननी केंद्र उघडलेलं आहे? तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ घेत आहोत पहा मॉक टेस्ट पद्धतीने, म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारल्याच्या नंतर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण स्वतः कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. पहा, केंद्रीय छाननी केंद्र कोणी उघडलं आहे? पर्याय क्रमांक 1, निगम कार्य मंत्रालयाने, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या देशासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वर्ण जयंती विद्यावेतन योजनेची घोषणा केलेली आहे? मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे, कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. पहा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कोणता देश आहे की त्या देशासाठी नरेंद्र मोदी यांनी स्वर्ण जयंती विद्यावेतन योजना सुरू केली आहे किंवा त्याची घोषणा केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, बांगलादेश या देशासाठी. प्रश्न क्रमांक 3 आहे, नागरी विमानचालन सुरक्षेच्या संदर्भात नवी दिल्ली या ठिकाणी नागरी विमानचालन सुरक्षा विभाग आणि डॅश यांच्यात करार पत्रावरती स्वाक्षरी झाली आहे. प्रश्न इम्पॉर्टंट आहे, मोठा प्रश्न आहे, कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यमुना आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर पहा मित्रांनो, नागरी विमानचालन सुरक्षेच्या संदर्भामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी नागरी विमानचालन सुरक्षा विभाग आणि यमुना आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यामध्ये एक करार झालेला आहे, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या राज्यात शिग्मो महोत्सव साजरा केला जातो? पहा, शिग्मो महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोवा या राज्यामध्ये शिग्मो हा उत्सव साजरा केला जातो, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या राज्यामध्ये 7 कोसिया व्याघ्र प्रकल्प आहे? पहा, 7 कोसिया व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात येतो? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, ओडिसा या राज्यामध्ये आहे 7 कोसिया व्याघ्र प्रकल्प. मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न 2018 साली सुद्धा बहुतेक आपल्याला MPSC मध्ये एक वेळा याचा उल्लेख करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या दिवशी गुलामी आणि अटलांटिक पार गुलाम व्यापाराला बळी पडलेल्यांच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय दिन हा पाळला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 25 मार्च. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 25 मार्च हा जो दिवस आहे हा कशासाठी आहे की गुलामी आणि अटलांटिक पार गुलाम जे व्यापाराला बळी पडलेले लोक आहेत त्यांच्या आठवणीमध्ये आंतरराष्ट्रीय दिन हा पाळला जातो 25 मार्च. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणती व्यक्ती योगच्या संभाव्यतेचा शोध घेण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय आंतरशाखीय तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष आहेत?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर HR नागेंद्र. लक्षात ठेवायचं मित्रांनो, डॉक्टर HR नागेंद्र हे जे आहेत हे योगच्या संभाव्यतेचा शोध घेण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून त्यांची नेमणूक करण्यात आली. उच्चस्तरीय आंतरशाखीय तज्ज्ञ समितीचे ते अध्यक्ष आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या देशाने गर्भपात शोक रजा कायदा मंजूर केलेला आहे? पहा, गर्भपात शोक रजा कायदा हा जो आहे हा कोणत्या देशाने मंजूर केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यूझीलंड या देशाने. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या राज्यामध्ये परवडण्याजोगे भाडे असलेली घरे आणि संकुले योजना लागू करण्यात आलेली आहे? पहा मित्रांनो, यावर आपण डीपमध्ये एक व्हिडिओ बनवणार आहेत. यामध्ये ज्या काही 2020 आणि 2021 या 2 वर्षामध्ये केंद्रीय योजना चालू झालेल्या आहेत किंवा राज्य शासनाच्या ज्या योजना चालू झाल्या आहेत यावरती आपण एक पूर्ण व्हिडिओ घेणार आहोत. तर त्यातील हा प्रश्न असू शकतो. पहा, खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये परवडण्याजोगे आणि भाडे असलेली घरं आणि संकुलं तयार करण्यासाठी योजना लागू करण्यात आली आहे? आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 10 आहे, GIPS आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक याच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 40वा क्रमांक आहे. कशामध्ये आहे पहा 40वा क्रमांक भारताचा? GIPS आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 आहे, कोणत्या देशामध्ये पब्बी अँटी टेरर 2021 या नावाचा दहशतवादी विरोधी कवायत आयोजित केली गेली होती? पहा, पब्बी अँटी टेरर 2021 या नावाची एक दहशतवादी विरोधी कसरत घेतली होती. ती कोणत्या देशामध्ये राबवली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 पाकिस्तान या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 12 आहे, कोणत्या देशात जहाजांसाठी जगातील पहिला बोगदा तयार केला जाणार आहे? पहा, जहाजांसाठी जगातील पहिला बोगदा तयार करण्यात कोणत्या देशात येणार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नॉर्वे या देशातील जगातील पहिला जहाजांसाठी बोगदा तयार केला जाणार आहे नॉर्वेमध्ये. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13 आहे, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSE यांनी डॅश वर्गासाठी क्षमता आधारित मूल्यांकन आराखडा या प्रकल्पाचा प्रारंभ केला आहे. म्हणजे कोणत्या वर्गासाठी CBSE ने मूल्यांकन आराखडा तयार केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर वरील सर्व म्हणजे काय? इंग्रजी, विज्ञान आणि गणित या सर्व वर्गांसाठी क्षमता आधारित मूल्यांकन आराखडा हा जो प्रकल्प आहे हा सुरू केलेला आहे CBSE ने. लक्षात ठेवायचं मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, कोणत्या मंत्रालयाने इंडिया TB रिपोर्ट 2021 या नावाचा एक अहवाल प्रकाशित केलेला आहे? इंडिया TB रिपोर्ट 2021 हा कोणत्या संस्थेने किंवा कोणत्या मंत्रालयाने प्रकाशित केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने TB रिपोर्ट 2021 हा प्रकाशित केला आहे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, कोणत्या पर्वतराजीच्या पायथ्याशी आशियातील सर्वात मोठे ट्युलिप उद्यान आहे? पहा, ट्युलिप उद्यान जे आहे आशियातील सर्वात मोठं कोणत्या पर्वताच्या पायथ्याशी येतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 झबरवान. पहा, झबरवान हे जे आहे झबरवान या पर्वतराजीच्या पायथ्याशी आशियातील सर्वात मोठं ट्युलिप उद्यान आहे. पर्याय क्रमांक 1 झबरवान. प्रश्न क्रमांक 16 आहे, नाइट फ्रँक या संस्थेच्या ताज्या जागतिक गृह किमती निर्देशांक Q 2020 याच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 56व्या क्रमांकावरती आहे भारत. कशामध्ये? पहा, नाइट फ्रँक या संस्थेने एक ताजा अहवाल जाहीर केला होता आणि हा अहवाल कशाशी संबंधित आहे? जागतिक गृह किमती निर्देशांक 2020 याच्या यादीमध्ये भारताचा 56वा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, कोणत्या संस्थेने राष्ट्रीय बायोफार्मा अभियान याची सुरुवात केली आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा भारताचा जो चालू घडामोडीचा भाग आहे यावरचा हा महत्वाचा प्रश्न असणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जैवतंत्रज्ञान या विभागाने राष्ट्रीय बायोफार्मा अभियानाची सुरुवात केली आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18 आहे, कोणत्या दिवशी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो? पहा, खालीलपैकी असा कोणता दिवस आहे की त्या दिवशी जागतिक क्षयरोग दिन हा पाळला जातो? आपल्याला कमेंट करून उत्तर मित्रांनो द्यायचं आहे. हा जो प्रश्न आहे हा दिनविशेषवर महत्वाचा प्रश्न आहे आणि आपण येणाऱ्या ज्या काही सर्व सरळ सेवा पद्धतीच्या भरती असणार आहेत यासाठी एक दिनविशेषवरती स्पेशल व्हिडिओ देखील बनवलेला आहे. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लगेच मिळेल. त्या ठिकाणी आपण सर्व जे 365 दिवस म्हणजे एका वर्षामध्ये जेवढे काही जागतिक दिन येतात ते आपण घेतलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 24 मार्च दिवशी जागतिक क्षयरोग दिन हा पाळला जातो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 19 आहे, कोणत्या ठिकाणी शहीद भगतसिंग यांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं आहे? पहा, शहीद भगतसिंग जे आहेत यांच्या स्मारकाचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे?
आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, कारण हा जो प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली या ठिकाणी भगतसिंग यांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20 आहे, कोणता अल्टिमेट मिलिटरी स्ट्रेंथ इंडेक्स याच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? पहा, कोणती यादी आहे? अल्टिमेट मिलिटरी स्ट्रेंथ इंडेक्स याच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत हा 4थ्या क्रमांकावरती आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, क्रीडा मंत्रालयाने खेलो इंडिया योजनेचा कालावधी वर्ष 2021-22 वरून वाढवत डॅश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. पहा मित्रांनो, जो खेलो इंडिया आपलं योजना आहे यामधील जे कालावधी वर्ष दिलेलं होतं आधी 2021-2022 याला वाढवत म्हणजे याची वाढ करून कोणतं वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2025-2026. पहा, 21-22 वरून वाढवून 25-26 करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या संदर्भात भारतीय राज्यघटनेतील 6वे परिशिष्ट आहे? पहा, भारतीय राज्यघटनेतील 6वं परिशिष्ट कशाच्या बाबतीत आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, काही राज्यामधील जे आदिवासी बहुल भागामधील जे प्रशासन आहे यावरती आहे परिशिष्ट आपलं 6वं. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, पारोसमिया या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? पहा, पारोसमिया या शब्दाचा आपल्याला अर्थ विचारला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वासांच्या संवेदनाचं नुकसान याला आपण पारोसमिया म्हणतो. मित्रांनो, हे सर्व प्रश्न जे आहे ते पहा करंट अफेअर्स 2021 मधील आहेत. प्रश्न क्रमांक 24 आहे, उगीर हा डॅश आहे. पहा, उगीर म्हणजे काय किंवा उगीर हा नेमका शब्द काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तुर्की धार्मिक समुदाय याला उगीर म्हणतात आणि उगीर हा जो आहे हा एक तुर्कीमधील धार्मिक समुदाय येतो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25 आहे, कोणत्या ठिकाणी भारतीय तटरक्षक दलाच्या ICGS या वज्रजहाजाचं तळ आहे? पहा मित्रांनो, भारतीय तटरक्षक दलाची एक ICGS या नावाचं एक वज्रजहाजाचं तळ आहे. ते कोणत्या ठिकाणी आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, कटुपल्ली जे तामिळनाडू राज्यामध्ये येतं या ठिकाणी भारतीय तटरक्षक दलाचं ICGS लक्षात ठेवायचं वज्रजहाजाचं त्या ठिकाणी ठिकाण आहे. पर्याय क्रमांक 2, तामिळनाडू, कटुपल्ली. प्रश्न क्रमांक 26 आहे, कोणत्या प्रदेशात पाकल दूल धरण बांधण्यात येणार आहे? पहा, पाकल दूल धरण हे कोणत्या प्रदेशामध्ये किंवा कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात येत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, जम्मू व काश्मीर या प्रदेशामध्ये पाकल दूल धरण हे बांधण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, कोणत्या व्यक्तीची अमेरिकेचे सर्जन जनरल म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे? पहा, अमेरिके देशाचे सर्जन जनरल म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न आपल्याला मार्च 2021 मधील प्रश्न विचारलेला आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, विवेक मूर्ती यांना सर्जन जनरल म्हणून अमेरिकेत नेमणूक करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 28 आहे पहा, गृह म्हणजे हुरून रिअल इस्टेट रिच लिस्ट 2020 याच्या यादीमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्रातील सर्वात श्रीमंत भारतीय उद्योगपतीचं नाव काय आहे? पहा, कोणती लिस्ट आहे ही? हुरून रिअल इस्टेट रिच लिस्ट 2020 याच्या यादीमध्ये मालमत्ता क्षेत्रातील सर्वात श्रीमंत भारतीय उद्योगपती कोण आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मंगल प्रभात लोढा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 29 आहे, डॅश मंत्रालय महात्मा गांधी राष्ट्रीय विद्यावेतन योजनेची अंमलबजावणी करत आहे? पहा, खालीलपैकी असं कोणतं मंत्रालय आहे की त्याने महात्मा गांधी राष्ट्रीय विद्यावेतन याची ही जी योजना आहे याची देखरेख किंवा अंमलबजावणी करतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय. हे जे मंत्रालय आहे या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय विद्यावेतन ही जी योजना आहे याची अंमलबजावणी करतात किंवा त्याची देखरेख करतात. पर्याय क्रमांक 3, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय. प्रश्न क्रमांक 30 आहे, कोणत्या देशात एप्रिल 2021 पासून पाण्याचं रेशन करण्यात येणार आहे? पहा, पाण्याचं रेशन सुरू करणारं कोणता असा देश आहे? कधीपासून? एप्रिल 2021 पासून त्या देशामध्ये पाण्याचं रेशन सुरू करणार आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तैवान या देशामध्ये. तर पहा, प्रश्न पहिला आहे, 2021 साली जागतिक हवामान दिन याची संकल्पना काय आहे? पहा मित्रांनो, जो मार्च 2021 पहा मार्च 2021 मध्ये जो आपला जागतिक हवामान दिन झाला याची संकल्पना काय होती आपल्याला सांगायचं आहे किंवा कमेंट करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण मित्रांनो देत राहायचं आहे. प्रश्न विचारल्याच्या नंतर 3 ते 5 सेकंदाचा टाइम आपल्याला मिळणार आहे उत्तर देण्यासाठी. आणि आपण हा जो व्हिडिओ पाहत आहोत हा पहा आपला व्हिडिओ आहे मार्च 2021 या महिन्यातील चालू घडामोडीवरती.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 द ओशन अवर क्लायमेट अँड वेदर. हे जे आहे हे 2021च्या जागतिक हवामान दिनाची संकल्पना आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे कोणत्या ठिकाणी इस्रो संस्थेने इस्रो संस्थेने फ्री स्पेस क्वांटम कम्युनिकेशन या प्रणालीचं प्रदर्शन केलं आहे. पहा मित्रांनो, जी आपली भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे इस्रो, या संस्थेने कोणत्या ठिकाणी फ्री स्पेस क्वांटम कम्युनिकेशन ही जी प्रणाली आहे म्हणजे ही जी सिस्टीम आहे याचं प्रदर्शन केलं आहे. आपल्याला कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 स्पेस ऍप्लिकेशन सेंटर अहमदाबाद. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जे इस्रोने ही जी संस्था आहे इस्रो या संस्थेने फ्री स्पेस क्वांटम कम्युनिकेशन ही जी सिस्टीम आहे याचं प्रदर्शन केलं आहे कोणत्या ठिकाणी? स्पेस ऍप्लिकेशन सेंटर्स अहमदाबाद. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेकडून ई निविदा प्रक्रियेसाठी स्थापन करण्यात आलेल्या पोर्टलचं नाव काय आहे? पहा मित्रांनो, कोणती आहे संस्था? पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही जी संस्था आहे या संस्थेकडून ई निविदा प्रक्रियेसाठी स्थापन करण्यात आलेलं एक पोर्टल आहे. त्या पोर्टलचं नाव आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 प्रणित नावाचं वेब पोर्टल आहे की या वेब पोर्टलद्वारे पहा ई निविदा ही जी प्रक्रिया आहे ही स्थापन करण्यात आलेलं वेब पोर्टल आहे आणि संस्था आहे पहा पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक 1 प्रणित. प्रश्न क्रमांक 4 आहे कोणत्या राज्याच्या सरकारने प्राण्यांसाठी शासकीय रुग्णवाहिका जाळ्याची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. पहा, खालीलपैकी असं कोणतं राज्य सरकार आहे की यांनी प्राण्यांसाठी शासकीय म्हणजे सरकारी रुग्णवाहिका अँब्युलन्स जाळ्याची स्थापना करण्याची घोषणा केली आहे? इतिहासातील ही पहिली घटना घडणार आहे मित्रांनो. कमेंट करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश राज्य सरकारने प्राण्यांसाठी अँब्युलन्स जाळ्याची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 5 आहे कोणत्या संस्थेने सार्वत्रिक बँका आणि लघु वित्त बँका यांच्यासाठी केलेल्या अर्जांचे मूल्यांकन करण्यासाठी एक स्थायी बाह्य सल्लागार समिती नेमलेली आहे? पहा, कोणती अशी संस्था आहे की त्या संस्थेने ज्या सार्वत्रिक बँका आहेत आणि ज्या लघु वित्त बँका आहेत यांच्यासाठी म्हणजे यांनी जे केलेले अर्ज आहेत त्या अर्जाचं मूल्यांकन करण्यासाठी एक स्थायी बाह्य सल्लागार समिती नेमली आहे. ती कोणत्या संस्थेने नेमलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या संस्थेने सार्वत्रिक बँका आणि लघु वित्त बँका यांच्यासाठी एक स्थायी बाह्य सल्लागार समिती नेमली आहे. त्यांचं काम असणार आहे अर्जांचं मूल्यांकन करणे. पर्याय क्रमांक 2 आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 6 आहे कोणते राज्य इथेनॉल प्रोत्साहन धोरण आखणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? पहा, इथेनॉल प्रोत्साहन धोरण आखणारे देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 बिहार. हे जे राज्य आहे या राज्याने इथेनॉल प्रोत्साहन धोरण आखणारं देशातील पहिलं राज्य ठरलं आहे बिहार. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7 आहे जलशक्ती मंत्रालयाने पाण्यासाठी नळ जोडणी करण्यासाठी डॅश सोबत करार केला आहे? पहा मित्रांनो, जलशक्ती मंत्रालयाने पाण्यासाठी जी नळ जोडणी आहे ही नळ जोडणी करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत अजून करार केलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संयुक्त राष्ट्रसंघ प्रकल्प सेवा कार्यालयासोबत जलशक्ती मंत्रालयाने एक करार केला आहे. या कराराद्वारे पाण्यासाठी नळ जोडणी उभारली जाणार आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8 आहे कोणत्या देशाने 18 देशाच्या 38 उपग्रहांना यशस्वीरित्या अंतराळात पाठवले आहे? पहा, खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशाने इतर 18 देशांचे किती 38 उपग्रह आहेत या 38 उपग्रहांना अंतराळात म्हणजे स्पेसमध्ये पाठवला आहे? तो देश कोणता आहे आपल्याला कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न टेक्नॉलॉजीवरचा इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 रशिया या देशाने 18 देशांचे 38 ग्रह पहा एकूण देश आहेत 18 देशांचे किती 38 उपग्रह या उपग्रहांना यशस्वीपणे अंतराळात पाठवला आहे. पर्याय क्रमांक 1 रशियाने. प्रश्न क्रमांक 9 आहे कोणत्या नदीच्या केन आणि बेटवा या उपनद्या आहेत? पहा, खालीलपैकी अशी कोणती नदी आहे की त्या नदीच्या 2 उपनद्या आहेत? एक आहे केन आणि दुसरी आहे बेटवा. आपल्याला ती मुख्य नदी सांगायची आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 यमुना नदीच्या 2 उपनद्या आहेत केन आणि बेटवा. ह्या यमुनाच्या उपनद्या आहेत. पर्याय क्रमांक 1 यमुना. प्रश्न क्रमांक 10 आहे कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्याने फ्रीडम पायनॅपल आंदोलनाला सुरुवात केली आहे? पहा, खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशाच्या परराष्ट्र मंत्री जे आहेत यांनी फ्रीडम पायनॅपल या आंदोलनाला सुरुवात केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तैवानच्या परराष्ट्र मंत्र्याने. प्रश्न क्रमांक 11 आहे
पेप्सू मुजारा चळवळ याच्या संदर्भामध्ये मुजारा या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे. पेप्सू मुजारा चळवळ यामधील मुजारा हा जो शब्द आहे याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, भूमिहीन शेतकरी त्याला मुजारा असं म्हणतात. तर पहा, भूमिहीन शेतकरी म्हणजे की ज्याला स्वतःची कसल्याही प्रकारची मालकीची शेती नाही आणि तो शेतकरी दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करतो. या शब्दालाच पहा मुजारा हा देखील त्याचा नाव आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, कोणत्या समुद्रामध्ये विट्सन प्रवाळी प्रदेश आहे? पहा, विट्सन प्रवाळी प्रदेश कोणत्या समुद्रात येतो? हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न भूगोलावर एक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, दक्षिण चिनी समुद्र जो आहे यामध्ये विट्सन प्रवाळी प्रदेश आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13 आहे, जागतिक जलदिन 2021 याची संकल्पना काय होती? पहा, जो जागतिक जलदिन झाला 2021 मधील याची आपल्याला संकल्पना काय होती ते सांगायचं आहे. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4, व्हॅल्युइंग वॉटर. ही जी आहे ही जलदिन 2000 पहा जागतिक जलदिन 2021 ची संकल्पना होती व्हॅल्युइंग वॉटर. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारत सरकारच्या वतीने वर्ष 2020 या वर्षीचा गांधी शांती पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? पहा, कोणता आहे 2020 चा गांधी शांती पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, शेख मुजीबुर रहमान यांना 2020 या वर्षासाठीचा गांधी शांती पुरस्कार हा भारत सरकारने दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15 आहे, कोणत्या शहरात 23 मार्च 2021 रोजी स्थायी सिंधू आयोग याची बैठक झालेली आहे? मित्रांनो, आपण हे जे व्हिडिओ पाहत आहात हे व्हिडिओ आपण पहा मार्च 2021 मधील चालू घडामोडीवर पाहत आहोत. तर आपण प्रत्येक महिन्याची पहा मार्च नंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट अशा प्रत्येक महिने 2021 मधील असे आपण 50 पेक्षा जास्त व्हिडिओ घेणार आहोत. तर पहा 23 मार्च 2021 रोजी स्थायी सिंधू आयोगाची बैठक कोणत्या शहरात झाली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दिल्ली या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 16 आहे, कोणत्या दिवशी बिहार दिवस साजरा केला जातो? पहा, बिहार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, 22 मार्च. हा जो दिवस आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो, 22 मार्च हा दिवस बिहार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17 आहे, कोणत्या दिवशी जगप्रसिद्ध सनई वादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांची जयंती साजरी केली? बिस्मिल्ला खान यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? मित्रांनो, आपल्याला याच प्रश्नाच्या आधारे अजून एक प्रश्न विचारला होता की उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं वाद्य कोणतं आहे? त्याचं उत्तर होतं पहा सनई. लक्षात ठेवायचे, पोलीस भरतीसाठी 2 वर्ष विचारण्यात आलेला प्रश्न आहे. या ठिकाणी विचारले आपल्याला त्यांची जयंती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 21 मार्च या रोजी त्यांची जयंती साजरी केली जाते. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18 आहे, कोणत्या संस्थेने ज्वालामुखी बंद म्हणजेच ओल्कॅनो बॉन्ड्स सादर केले आहेत? पहा, ओल्कॅनो बॉन्ड्स कोणत्या संस्थेने सादर केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डॅनिश रेड क्रॉस या संस्थेने ज्वालामुखी बंद त्याला आपण इंग्रजीमध्ये ओल्कॅनो बॉन्ड्स हे सादर केले आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणते निकोबार द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट आहे? पहा, निकोबार द्वीप जो समूह आहे यातील सर्वात मोठं बेट आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ग्रेट निकोबार. हे जे आहे हे द्वीपसमूहातील निकोबार द्वीपसमूहातील सर्वात मोठं बेट आहे. पर्याय क्रमांक 3, ग्रेट निकोबार. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला भूगोलातील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, जापिस, गमोसा, झोराई हे कोणत्या राज्याच्या परंपरेचा एक भाग आहे? पहा, जापिस, गमोसा आणि झोराई कोणत्या राज्याचा पारंपरिक भाग आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, आसाम या राज्याचा पारंपरिक भाग आहे जापिस, गमोसा आणि झोराई. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणती व्यक्ती आताचे दिल्ली शहर बनवलेल्या तत्कालीन दिल्लिकापुरी याचे संस्थापक होते? पहा, सध्याचं जे दिल्ली शहर आहे याला पूर्वी दिल्लिकापुरी या नावाने ओळखलं जायचं आणि या दिल्लिकापुरीचे संस्थापक आपल्याला सांगायचे आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अनंगपाल दुसरा. हे जे होते हे दिल्लिकापुरीचे संस्थापक होते आणि सध्या दिल्लिकापुरी हे जे नाव आहे यालाच आपण दिल्ली म्हणतो. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, मुजीब जॅकेट हे डॅश यांनी परिधान करीत असलेले वस्त्र म्हणून प्रसिद्ध आहे. पहा, मुजीब जॅकेट हे जे आहे हे कोण परिधान करत होतं हे वस्त्र आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शेख मुजीबुर रहमान यांनी जे परिधान केलेले वस्त्र होते म्हणजे कपडे जे होते त्यांना मुजीब जॅकेट असं म्हटलं जाते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणत्या दिवशी भारतीय नौदलाची हवाई क्वाड्रंट 310 या सागरी तुकडीने
त्याचा हिरक महोत्सवी स्थापना दिन साजरा केला आहे? पहा, स्क्वॉड्रन 310. लक्षात ठेवायचे मित्रांनो, भारतीय नौदलाचे हवाई स्क्वॉड्रन जे आहे 310 या सागरी तुकडीने त्यांचा कोणता हिरक महोत्सवी स्थापना दिन साजरा केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 21 मार्च. प्रश्न क्रमांक 24 आहे, कोणत्या दिवशी जागतिक कविता दिन साजरा केला जातो? पहा, जागतिक कविता दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, हा प्रश्न दिनविशेषवरती महत्वाचा प्रश्न आहे, कारण एक वेळा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. 2018 साली प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर देखील आहे पहा, पर्याय क्रमांक 3, 21 मार्च. हा जो दिवस आहे हा जागतिक कविता दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3, 21 मार्च. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 25. कोणत्या राज्यामध्ये ग्राम उजाला कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे? पहा, ग्राम उजाला या उपक्रमाचा किंवा कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1, बिहार या राज्यामध्ये ग्राम उजाला या कार्यक्रमाचा आरंभ कर. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जागतिक आनंदीपणा अहवाल 2021 यामध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे? पहा, जागतिक आनंदीपणा अहवाल जो प्रकाशित केला आहे 2021 मध्ये, त्यामध्ये भारत कितव्या क्रमांकावरती आहे? आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कमेंट करून देत राहायचं आहे. जर आपल्याला उत्तर येत असेल तर नक्की 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर देत राहा. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, 139व्या क्रमांकामध्ये आहे भारत. कशासाठी? जागतिक आनंदीपणा अहवाल 2021च्या 139व्या क्रमांकावरती आहे भारत देश. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे, डाऊन सिंड्रोम आजारासह जन्मलेल्या मुलांमध्ये डॅश असते? पहा, जो डाऊन सिंड्रोम आजार आहे आणि जन्मताच हा जो आजार ज्या बालकांमध्ये आहे त्या मुलांमध्ये नेमकं काय असतं? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3, त्यांच्यामध्ये क्रोमोझोम 21 ची एक जोडी अधिक असते. लक्षात ठेवायचे, डाऊन सिंड्रोम हा जो आजार आहे या आजारासह जन्मले जे काही लहान बालक आहेत त्यांच्यामध्ये क्रोमोझोमची जी 21वी जोडी आहे ही एक जास्त असते किंवा एक अधिक असते. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, कोणत्या कंपनीसोबत संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्कराला मिलान 2T अँटीटँक गाइडेड क्षेपणास्त्राचा पुरावा करण्यासाठी एक करार केला आहे? पहा मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे डिफेन्सवरचा. तर कोणता करार केला आहे? पहा, लक्षात घ्यायचं आहे, कोणी केला आहे? संरक्षण मंत्रालयाने केला आहे. भारतीय लष्कराला मिलान 2T अँटीटँक गाइडेड क्षेपणास्त्र पुरवण्यासाठी तो करार कोणत्या कंपनीसोबत केला आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1, भारत डायनामिक्स लिमिटेड या कंपनीसोबत भारतीय संरक्षण मंत्रालयाने लष्कराला पहा मिलान 2T अँटीटँक गाइडेड या क्षेपणास्त्राचा पुरवठा करण्यासाठी एक करार केला आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय आनंद दिवस साजरा केला जातो? पहा, आंतरराष्ट्रीय आनंद दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? आपल्याला मित्रांनो कमेंट करून याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, 20 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय आनंद दिन हा साजरा करतात. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो, यापूर्वी आपण जवळपास जेवढे काही आपण करंट अफेअर्सचे जे व्हिडिओज घेतलेले आहेत 2021 मधलं करंट अफेअर्स, त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपले ते जुने व्हिडिओ देखील पाहून घ्या, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मार्च महिना पूर्ण करंट अफेअर्सचा आपल्याला समजून जाईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या खेळाडूने नवी दिल्ली ISSF विश्वचषक 2021 या स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे? पहा, नवी दिल्ली येथील ISSF विश्वचषक 2021 या स्पर्धेमध्ये किती 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये कांस्य पदक कोणी जिंकलं आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, दिव्यांश सिंग पनवार यांनी नवी दिल्ली या ठिकाणी जे विश्वचषक झालेलं आहे ISSF याच्या 2021 मधील पहा 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या राज्यामध्ये सामार SAAMAR ही मोहीम राबवली गेली आहे? तर मित्रांनो, आपल्याला सामारचा आधी फुलफॉर्म माहित पाहिजे. तर सामारचा फुलफॉर्म आहे पहा, स्ट्रॅटेजिक ऍक्शन फॉर एलिव्हेशन मालन्यूट्रिशन अँड ॲनेमिया. तर या ही जी मोहीम आहे ही कोणत्या राज्यामध्ये राबवली गेली होती? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4, झारखंड राज्यामध्ये SAAMAR ही मोहीम राबवण्यात आली होती. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या राज्याने अशांततेच्या वेळी मालमत्तेच्या झालेल्या नुकसानाची नागरिकांना भरपाई विधेयक 2021 याला मंजुरी दिली आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे. पहा, आज अशांततेच्या वेळी जी मालमत्तेला झालेली जी नुकसान भरपाई आहे, पहा, नुकसानाची नागरिकांना भरपाई देण्याचे जे विधेयक आहे हे कोणत्या सरकारने केलं आहे किंवा कोणत्या राज्य सरकारने केलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हरियाणा राज्य सरकारने. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे.
प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या देशाने अफगाण शांती बैठक आयोजित केली होती? पहा, अफगाण शांती बैठक कोणत्या देशाने आयोजित केली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, रशिया या देशाने अफगाण शांती बैठक ही आयोजित केली होती. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारत सरकारने तयार केलेल्या मोबाईल ॲप स्टोअरचं नाव काय आहे? पहा, भारत सरकारने एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन स्टोअर चालू केलेलं आहे, तर आपल्याला त्याचं नाव सांगायचं आहे. मित्रांनो, जर प्रश्न याचं उत्तर येत असेल तर कमेंट करून नक्की उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, मोबाईल सेवा ॲप स्टोअर. हे जे आहे हे भारत सरकारने तयार केलेलं एक मोबाईल ॲप्लिकेशन स्टोअर आहे. पर्याय क्रमांक 1, मोबाईल सेवा ॲप स्टोअर. प्रश्न क्रमांक 10 आहे, कोणत्या देशाने 18 मार्च 2021 रोजी इच्छा मृत्यूला कायदेशीर मान्यता देणाऱ्या कायद्याला मंजूर केला आहे? पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर असा खालीलपैकी कोणता देश आहे की त्या देशाने जे इच्छा मृत्यू आहे याला कायदेशीर मान्यता दिली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, स्पेन या देशामध्ये इच्छा मृत्यूला 2021 मार्च मध्ये कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 आहे, कोणत्या राज्यामध्ये मुख्यमंत्री चिरंजीवी योजना लागू केली जाणार आहे? पहा, मुख्यमंत्री चिरंजीवी योजना कोणत्या राज्यात लागू झाली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजस्थान या राज्यामध्ये मुख्यमंत्री चिरंजीवी योजना लागू केली जाणार आहे किंवा केली आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या राज्यामध्ये रतले जलविद्युत वीज महामंडळ याची स्थापना केली जाणार आहे? पहा, रतले जलविद्युत वीज महामंडळ याची स्थापना कोणत्या राज्यात केली जाणार? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जम्मू व काश्मीर या राज्यामध्ये जलविद्युत वीज महामंडळ याची स्थापना केली जाणार आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13 आहे, कोणता सर्वाधिक शस्त्रास्त्रे आयात करणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश ठरलेला आहे? मित्रांनो पहा, प्रत्येक वेळेस आपल्याला प्रश्न विचारला जातो जगातील पहिला सर्वात मोठा देश कोणता ठरलेला आहे. या ठिकाणी विचारला आहे की सर्वाधिक शस्त्रास्त्रे आयात करणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, भारत. हा जो देश आहे हा जगातील दुसरा सर्वात मोठा शस्त्रे आयात करणारा देश ठरला आहे. पर्याय क्रमांक 2, भारत देश. प्रश्न क्रमांक 14 आहे, कोणते मंत्रालय परदेशामध्ये महिला मदत क्रमांक केंद्राची स्थापन करणार आहे? पहा, खालीलपैकी असं कोणतं मंत्रालय आहे की हे दुसऱ्या देशामध्ये महिला मदत क्रमांक केंद्राची स्थापना करणार आहे? आपल्याला कमेंट करून याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महिला व बाल विकास मंत्रालय. हे जे मंत्रालय आहे भारत सरकारचं हे परदेशामध्ये महिला मदत क्रमांक केंद्राची देखील सुरुवात किंवा स्थापना करणार आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, कोणत्या संस्थेने अमेरिका भारत कृत्रिम बुद्धिमत्ता उपक्रमाचा प्रारंभ केला आहे? पहा, खालीलपैकी अशी कोणती संस्था आहे की यांनी अमेरिका भारत जे कृत्रिम बुद्धिमत्ता उपक्रम आहे याला सुरुवात केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, भारत अमेरिका विज्ञान व तंत्रज्ञान मंच या संस्थेने भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये पहा कृत्रिम बुद्धिमत्ता उपक्रमाचा सुरुवात केली आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, कोणत्या देशाने 17 मार्च 2021 रोजी आंतरराष्ट्रीय सौर युती यामध्ये सहभागी होण्यासाठी ISA कार्य चौकट करारावरती स्वाक्षरी केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इटली या देशाने. लक्षात ठेवायचं मित्रांनो, इटली या देशाने मार्च 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये सहभागी होण्यासाठी ISA कार्य चौकट करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. पर्याय क्रमांक 3, इटली. प्रश्न क्रमांक 17 आहे, कोणता देश मध्य व पूर्व युरोप समूहाचा भाग नाही? पहा, खालीलपैकी असा कोणता देश आहे की तो देश मध्य आणि पूर्व युरोप समूह आहे याचा भाग येत नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ब्रुनेई. हा जो देश आहे हा मध्य आणि पूर्व युरोप समूहाचा एक भाग नाही. यामध्ये एस्टोनिया, झेक प्रजासत्ताक आणि स्लोवेनिया हे 3 देश येतात. ब्रुनेई येत नाही. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18 आहे, कोणत्या मंत्रालयाने 16 मार्च ते 31 मार्च 2021 पर्यंतच्या कालावधीमध्ये पोषण पंधरवाडा आयोजित केला होता? याचं उत्तर आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक 1, महिला व बाल विकास मंत्रालयाने 16 मार्च ते 31 मार्च 2021 या कालावधीमध्ये पोषण पंधरवाडा आयोजित केला होता. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, कोणत्या संस्थेत कृत्रिम प्रकाश संश्लेषणासाठी एक पद्धत विकसित करण्यात आलेली आहे? ती आपल्याला संस्था सांगायची आहे की कोणती संस्था आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्र. ही जी संस्था आहे या संस्थेने कृत्रिम प्रकाश संश्लेषणासाठी एक नवीन पद्धत विकसित केली आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20 आहे, कोणत्या तारखेला वसंत विश्व दिन म्हणजेच इक्विनॉक्स 2021 झाला आहे? आपल्याला तारीख सांगायची आहे.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 20 मार्च या दिवशी वसंत विश्व दिन म्हणजेच इक्विनॉक्स 2021 साजरा करण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणत्या व्यक्तीची स्टॉप टीबी पार्टनरशिप मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, डॉक्टर हर्षवर्धन यांची स्टॉप टीबी पार्टनरशिप मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे, म्हणजे नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या देशात जगातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प उभारला जात आहे? तर मित्रांनो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, सिंगापूर या देशामध्ये जगातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प उभारला जाणार आहे. पर्याय क्रमांक 1 सिंगापूर. प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणत्या संस्थेकडे निकषांचे उल्लंघन झाल्यास बँकांना आर्थिक दंड ठोठावण्याचा अधिकार आहे? पहा कोणती अशी ती संस्था आहे की त्या संस्थेकडे जे काही निकष आहेत त्यांचं जर उल्लंघन झालं तर इतर ज्या बँका आहेत त्यांना आर्थिक दंड ठोठावण्याचा अधिकार देण्यात आला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या संस्थेला किंवा या बँकेला जे काही निकषांचे उल्लंघन झाल्यास ज्या काही दुसऱ्या बँका आहेत त्यांना आर्थिक दंड ठोठावण्याचा अधिकार देण्यात आला आहे. आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24 आहे, कोणत्या शहरामध्ये कल्याणी राफेल ॲडव्हान्स सिस्टम या कंपनीचं मुख्यालय आहे? पहा कल्याणी राफेल ॲडव्हान्स सिस्टम या कंपनीचं मुख्यालय हेडक्वार्टर कोणत्या शहरात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हैदराबाद या शहरामध्ये आहे कल्याणी राफेल ॲडव्हान्स सिस्टम कंपनीचं मुख्यालय. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 25 आहे, कोणत्या देशात M46 कॅटापुल्ट नावाची एक स्वयंचलित तोफ तयार करण्यात आली आहे? पहा तोफेचं नाव आहे M46 कॅटापुल्ट या नावाची एक तोफ आहे, ही तयार करण्यात आली आहे. ही एक तोफ स्वयंचलित तोफ आहे. तर कोणता देश आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, भारत या देशामध्ये M46 कॅटापुल्ट या नावाची एक स्वयंचलित तोफ तयार करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 4. पहा आपला प्रश्न पहिला आहे, कोणत्या दिवशी कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्य यासाठीचा जागतिक दिन हा साजरा केला जातो? पहा खालीलपैकी असा कोणता दिवस आहे की त्या दिवशी कार्यस्थळी सुरक्षा आणि आरोग्य यासाठीचा एक जागतिक दिन साजरा करतात? प्रत्येक प्रश्नाचं मित्रांनो आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, कारण आपल्याला 3 ते 5 सेकंदाचा वेळ देण्यात येत आहे. एक प्रकारे आपली ही मॉक टेस्ट देखील होणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, 28 एप्रिल हा जो दिवस आहे या दिवशी कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्य यासाठीचा एक जागतिक दिन साजरा करतात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न दुसरा आहे, कोणते विधान भारतीय संविधानातील कलम 223 याचं वर्णन करतं? म्हणजे मित्रांनो आपल्याला प्रश्न असा आहे, भारतीय संविधानातील जे कलम 223 कलम आहे हे कोणत्या गोष्टीचं आपल्याला वर्णन दाखवतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उच्च न्यायालयामध्ये जे प्रभारी न्यायाधीश आहेत त्यांच्या नियुक्तीसाठी आहे पहा कलम 223. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, कोणत्या देशाने पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम याचा औपचारिकपणे प्रारंभ केला आहे? पहा खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशाने पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम या कार्यक्रमाचा शुभारंभ म्हणजेच प्रारंभ केला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. तर पहा वरील सर्व म्हणजे कोण? भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या तीनही देशांनी पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम याची सुरुवात केली आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 4 आहे, CT व्हॅल्यू या संज्ञेचा अर्थ काय आहे? पहा CT व्हॅल्यू याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, सायकल थ्रेशोल्ड व्हॅल्यू म्हणजे CT व्हॅल्यू. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या देशाने अंतराळातील कचरा साफ करण्यासाठी NEO-01 या नावाचा एक उपक्रम प्रक्षेपित केला आहे? पहा मित्रांनो खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशाने कशासाठी जे अंतराळात पडणारा जे कचरा आहे तो साफ करण्यासाठी NEO-01 या नावाचं एक उपकरण म्हणजे एक डिव्हाइस प्रक्षेपित केला आहे? कोणत्या देशाने केला आहे आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, चीन या देशाने NEO-1 या नावाचं एक डिव्हाइस लॉन्च केला आहे जे की प्रक्षेपित केला आहे. आणि या NEO-1चं काम असणार आहे की जे स्पेसमध्ये असणारा जो कचरा आहे तो साफ करण्याचं. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 6 आहे, कोणत्या दिवशी कामगार स्मृती दिन साजरा केला जातो? पहा कामगार स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 28 एप्रिल या दिवशी कामगार स्मृती दिन हा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या राज्यात स्टरलाइट कॉपर प्लांट आहे? पहा मित्रांनो स्टरलाइट कॉपर प्लांट जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये येतो? आपल्याला कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तामिळनाडू या राज्यामध्ये स्टरलाइट कॉपर प्लांट आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या देशाने
मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह या नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे? पहा कोणता देश आहे की त्या देशाने काय मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह या नावाचा एक कार्यक्रम सुरू केला आहे, आपल्याला तो देश सांगायचा आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सौदी अरब या देशामध्ये. पहा म्हणजे या देशाने मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह या नावाचा एक कार्यक्रम सुरू केला आहे. पर्याय क्रमांक 4 चं उत्तर आहे. प्रश्न 9 दरवर्षी डॅश मध्ये जागतिक लसीकरण आठवडा साजरा केला जातो? पहा दरवर्षी कोणत्या महिन्यामध्ये किंवा कोणता जागतिक लसीकरण आठवडा साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एप्रिल महिन्याचा जो शेवटचा आठवडा असतो त्या दिवशी म्हणजे त्या आठवड्यामध्ये पहा दरवर्षी जागतिक लसीकरण आठवडा म्हणून त्याला साजरा केला जातो. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा. पर्याय क्रमांक 4 चं उत्तर आहे. शक्तिशाली असणारा एक महासंगणक म्हणजे सुपर कम्प्युटर तयार करणार आहे तो कोणता देश आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्रिटन हा देश सर्वात शक्तिशाली एक सुपर कम्प्युटर तयार करणार आहे आणि त्याचं काम असणार आहे पहा हवामानातील बदलाविषयीचा अंदाज लावणं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 आहे सुमात्रियान गेंडा या प्रजातीतील IUCN याच्या यादीमध्ये या गटात ठेवण्यात आलेले आहे. पहा जो सुमात्रियान गेंडा आहे या प्रजातीला IUCNच्या यादीमध्ये कोणत्या गटात ठेवण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अधिक धोक्यात असलेले जे प्राणी आहेत या गटामध्ये सुमात्रियान गेंडाला ठेवण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणजे ही जी प्रजात आहे ही देखील संपुष्टात आलेली किंवा अधिक धोक्यात असलेली प्रजात आहे. प्रश्न 12 आहे कोणत्या योजनेच्या अंतर्गत अंदमान व निकोबार बेटे क्षेत्राला सेंद्रिय प्रमाणपत्र दिले गेले आहे? पहा कोणती अशी योजना आहे की त्या योजनेअंतर्गत अंदमान निकोबार जे बेट आहेत या क्षेत्राला सेंद्रिय प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोठे क्षेत्र प्रमाणपत्र. ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत अंदमान निकोबारला सेंद्रिय प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1. मित्रांनो हे जे आपले करंट अफेअर्स असणार आहेत 2020 आणि 2021 वरील हे जे आपले प्रश्न असणार आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला पहा MPSC आणि येणाऱ्या ज्या काही सर्व सरळ सेवा भरती होणार आहेत त्यासाठी मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत. त्यामुळे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला हे जॉईन करा आणि ती PDF डाउनलोड करा. त्या ठिकाणी आपल्याला अजून जवळपास अशा 600 PDF देखील मिळणार आहेत अगदी मोफतमध्ये. तर पहा आपला प्रश्न 13वा आहे भारताच्या पहिल्या समर्पित अवकाश अभियानापासून स्थापन झालेल्या समुदाय सेवा केंद्राचं नाव काय आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 AL1SC हे नाव आहे. कशाचं नाव आहे पहा भारताच्या पहिल्या समर्पित अवकाश अभियानापासून स्थापन झालेला एक सेवा समुदाय आहे त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे AL1SC. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14 आहे कोणत्या देशाकडे हेलिकॉप्टरच्या इंजिनसाठी सिंगल क्रिस्टल ब्लेड तंत्रज्ञान आहे? पहा खालीलपैकी कोणता देश आहे की त्या देशाकडे जे हेलिकॉप्टरचं इंजिन आहे त्याच्यासाठी सिंगल क्रिस्टल ब्लेड हे तंत्रज्ञान आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 वरील सर्व देश. तर मग यामध्ये पहा भारत, अमेरिका आणि फ्रान्स या तीनही देशांकडे जे काही हेलिकॉप्टर आहे त्याच्या इंजिनसाठी सिंगल क्रिस्टल ब्लेड या नावाचं एक तंत्रज्ञान आहे. पर्याय क्रमांक 4 चं उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 15 आहे SIPRI या संस्थेच्या ताज्या अहवालानुसार भारत वर्ष 2020 मध्ये जगातील कोणत्या क्रमांकाचा लष्करी खर्च करणारा देश होता? तर मित्रांनो यामध्ये आपल्याला SIPRI याचा फुल फॉर्म पाहून घ्यायचा आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच SIPRI ही जी संस्था आहे यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला होता. 2020 मध्ये जगातील कोणत्या क्रमांकाचा देश असा आहे, भारत हा कोणत्या क्रमांकाचा देश आहे की जो लष्करी खर्च करणारा देश आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकावरती. प्रश्न क्रमांक 16 आहे कोणत्या देशात प्रोजेक्ट दंतक आपला पहिला हिरक महोत्सव वर्ष साजरा करत आहे? असा कोणता देश आहे की त्या देशामध्ये पहा प्रोजेक्ट दंतक हे जे आहे आपला हिरक महोत्सव वर्ष साजरा करत आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भूतान या देशामध्ये. प्रश्न 17वा आहे RBIने खाजगी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पदांचा कार्यकाळ डॅश वर्षांपर्यंत मर्यादित केला आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण हा जो नियम आहे RBIचा आहे म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याने खाजगी बँकांचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि मुख्य कार्यकारी जे अधिकारी आहेत यांच्या पदांचा कार्यकाळ हा जो आहे हा पर्याय क्रमांक 4 15 वर्षापर्यंत मर्यादित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे कोणत्या देशामध्ये मोई डॉल्फिन आढळतात? पहा मोई डॉल्फिन आढळणारा देश कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 न्यूझीलंड या देशामध्ये मोई डॉल्फिन आढळतात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 19 आहे कोणत्या देशात दरवर्षी ANZAC दिन साजरा केला जातो? पहा ANZAC हा दिवस साजरा केला जातो म्हणजे आपल्याला फुल फॉर्म सांगत आहे. पहा
ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड आर्मी कॉर्प म्हणजे लक्षात ठेवायचे ANZAC हा दिवस साजरा करतात. आणि याचा आपल्याला फुल फॉर्म विचारला तर पहा ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड आर्मी कॉर्प. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 आणि 2. तर पहा 1 मध्ये म्हणजे आहे ऑस्ट्रेलिया आणि 2 मध्ये आहे न्यूझीलंड. तर हे जे दोन देश आहेत या दोन देशामध्ये ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड आर्मी कॉर्प हा दिवस साजरा देखील केला जातो. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. प्रश्न 20वा आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग डॅश मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या अंडरमध्ये येतो राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न 21 आहे पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृष्णविवराचं नाव काय आहे. पहा पृथ्वीपासून सर्वात जवळ असणारं जे ब्लॅक होल आहे याचं आपल्याला नाव सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युनिकॉर्न. हे जे आहे हे पृथ्वीपासून सर्वात जवळ असणारं एक ब्लॅक होल आहे. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे युनिकॉर्न. प्रश्न 22वा आहे कोणी अकॅडमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकणारी प्रथम आशियाई महिला ठरली आहे. आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे कारण ही जी न्यूज आहे म्हणजे ही बातमी आहे ही टीव्हीला बरेच दिवस येत होती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्लोई झाओ. ही जी महिला आहे ही पहा आपल्याला अकॅडमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकणारी प्रथम आशियाई महिला ठरलेली आहे क्लोई झाओ. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23 आहे कोणत्या देशाने नेट झिरो प्रोड्युसर्स फोरम याची स्थापना केली आहे. पहा नेट झिरो प्रोड्युसर्स फोरम याची स्थापना कोणी केली आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजे पहा अमेरिका, नॉर्वे आणि कॅनडा या तीनही देशांनी नेट झिरो प्रोड्युसर्स फोरम याची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24 आहे कोणत्या संस्थेने लडाख इग्नाइट अ सेंटर ऑफ एक्सलन्स अँड वेलनेस या प्रकल्पाची घोषणा केलेली आहे. पहा खालीलपैकी अशी कोणती संस्था आहे या संस्थेद्वारे लडाख इग्नाइट अ सेंटर ऑफ एक्सलन्स अँड वेलनेस हा जो प्रकल्प आहे याची घोषणा केली आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय भूदलाने या प्रकल्पाची घोषणा केलेली आहे. लडाख इग्नाइट अ सेंटर ऑफ एक्सलन्स अँड वेलनेस. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 25 आहे कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल आपत्ती स्मृती दिन साजरा केला जातो. पहा मित्रांनो आपल्याला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे की आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल आपत्ती स्मृती दिन कधी साजरा करतात. प्रश्न 10वा आहे कोणता देश हवामानातील बदलांविषयीचा अंदाज वर्तवणारा जगातील पहिला सर्वात शक्तिशाली सुपर कम्प्युटर म्हणजे महासंगणक तयार करणार आहे. मित्रांनो हा प्रश्न टेक्नॉलॉजीवरचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर जगातील असा कोणता देश आहे की तो देश हवामान बदलाविषयी जो अंदाज आहे हा अंदाज वर्तवणारा जगातील सर्वात पहिला आणि सर्वात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 26 एप्रिल या दिवशी आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल आपत्ती स्मृती दिन साजरा करतात मित्रांनो. आणि 26 एप्रिल लक्षात ठेवायचं 26 एप्रिल 1986 ठिकाणी चेर्नोबिल या ठिकाणी लक्षात ठेवायचं जी अणुभट्टी होती अणुभट्टी सर्वात मोठी त्यांची अणुभट्टी त्या ठिकाणी स्फोट होऊन एक सर्वात मोठा अपघात झाला होता त्याच्या स्मृतीमध्ये हा दिवस पाळला जातो. पर्याय क्रमांक 3 26 एप्रिल दिवशी. तर मित्रांनो हे होते आपले चालू घडामोडीचे 25 प्रश्न. त्यापैकी किती प्रश्न आपल्याला देता आले उत्तर त्यांची कमेंट करून सांगायचं आहे. तसेच आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.